नमस्कार, मी आहे डॉक्टर प्रतीक पाटील। मी कॅन्सर रोग तज्ञ आहे। पुणे येथे ज्युपिटर हॉस्पिटल येथे मी काम करतो। तसंच माझी ओपीडी सातारा, अकलूज, इंदापूर या ठिकाणी सुद्धा आहे। आज आपण बोलणार आहोत गॉल ब्लॅडर कॅन्सर्स या विषयांवर। त्याचं कारण असं की हा महिना आपण गॉल ब्लॅडर अवेअरनेस साजरा करतो आणि प्रत्येकाला गॉल ब्लॅडर कॅन्सर्सच्या रिस्क फॅक्टर्स, सिम्पटम्स आणि जेनेटिक्सबद्दल आजच्या काळात माहीत असलं पाहिजे, कारण हे कॅन्सर्स महाराष्ट्रात खूप जास्त वाढत आहेत। त्याचं कारण असं की महाराष्ट्र हा गॉल ब्लॅडर कॅन्सर बेल्टमध्ये येतो। त्यामुळे आपली माती, आपलं पाणी आणि आपली हवा याच्यामध्ये काही सत्व असे आढळलेले आहेत, ज्यामुळे गॉल ब्लॅडर कॅन्सर्सचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये वाढलेलं आहे। पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई व इव्हन विदर्भामध्ये याचे रुग्ण खूप जास्त सापडत आहेत आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अनुसार 2030 किंवा 35 पर्यंत गॉल ब्लॅडरचे रुग्ण खूप जास्त वाढणार आहेत, कॅन्सरचे अर्थात। सो आपण सगळ्यात पहिले बोलणार आहोत गॉल ब्लॅडरचे रिस्क फॅक्टर्स काय आहेत, म्हणजे असं काय आहे जे तुमच्या रूटीन जीवनशैलीमध्ये ज्यामुळे तुम्हाला गॉल ब्लॅडर कॅन्सरचा धोका हा होऊ शकतो। सो गॉल ब्लॅडर कॅन्सर यालाच आपण पित्ताची पिशवी किंवा पित्ताशय सुद्धा म्हणतो मराठी भाषेमध्ये। सो या कॅन्सर्सचे रिस्क फॅक्टर्समध्ये सगळ्यात मेजर जे रिस्क फॅक्टर येतं ते म्हणजे ओबेसिटी, म्हणजे लठ्ठपणा। जे लोक मुळातच लठ्ठ आहेत, फॅमिलियल लठ्ठ असो किंवा त्यांच्या जीवनशैलीमुळे असणारा लठ्ठपणा असो, अशा रुग्णांना गॉल ब्लॅडर कॅन्सरचा धोका खूप जास्त प्रमाणात असतो। दुसरं कारण जे आहे ते जेनेटिक रिस्क फॅक्टर्स। जेनेटिक रिस्क फॅक्टर्स म्हणजे तुमच्या आईवडिलांना किंवा त्यांच्या आईवडिलांना कोणालाही जर का गॉल ब्लॅडर किंवा पित्ताशी निगडीत असलेला कोणताही आजार असेल तर हा कॅन्सर होण्याचा धोका तुम्हाला सुद्धा जास्त असू शकतो। याच्या डिटेल्सबद्दल आपण नंतरच्या पार्टमध्ये थोडंसं अजून बोलणार आहोत। तिसरं जे रिस्क फॅक्टर्स असतात ते असतात रिपीटेडली पाण्याने होणारे इन्फेक्शन्स। सॅल्मोनेला नावाचं एक इन्फेक्शन असतं जे पाण्यामधून आपल्याला वारंवार होत राहतं, त्यामुळे जुलाब लागणे, उलट्या होणे असे साईड इफेक्ट्स होतात। आणि हे सॅल्मोनेला इन्फेक्शन आपल्याला जर का लगातार होत राहिले बऱ्याच वर्ष तर याचं रूपांतर गॉल ब्लॅडरच्या कॅन्सर्समध्ये होतं। पाचवं जे रिस्क फॅक्टर आहे ते हे अल्कोहोल इंटेक म्हणजे एडिक्शन्स। सो त्यामध्ये अल्कोहोल सुद्धा आलं, टोबॅको आलं किंवा कोणतं पण इलिसिट ड्रग्ज आले। याचं सेवन तुम्ही जर का करत असाल तर गॉल ब्लॅडरचे कॅन्सर होण्याचं प्रमाण जे असतं अशा लोकांमध्ये जास्त प्रमाणात वाढतं। सहावं रिस्क फॅक्टर आहे दूषित पाणी आणि अन्न घेणे। जे लोक पाणी न उकळता किंवा ॲक्वागार्डचं पाणी न वापरता नॉर्मल विहिरीतलं डायरेक्टली पाणी कंझ्युम करत असतील तर अशा लोकांना गॉल ब्लॅडर पॉलिप्स आणि कोलेंजायटिस म्हणजे गॉल ब्लॅडरचं इन्फ्लमेशन म्हणजे गॉल ब्लॅडरची सूज होणे खूप कॉमन असते। आणि ही सूज जर का लगातार होत राहिली तर याच्यामुळे त्याचं रूपांतर नंतर कॅन्सरमध्ये होतं। सो असे हे काही खूप कॉमन असे रिस्क फॅक्टर्स आहेत। यामधले ऑलमोस्ट 2 ते 3 रिस्क फॅक्टर्स हे तुम्हाला स्वतःच्या बॉडीमध्ये कधी ना कधी जाणवलेलेच असतात, कारण पोटाची इन्फेक्शन्स, कोलेंजायटिस, गॉल ब्लॅडरची सूज ही आपल्याला आयुष्यात कधी ना कधी होऊन गेलेलीच असते आणि त्यामुळे गॉल ब्लॅडर कॅन्सर होण्याचं प्रमाण याच्यामध्ये खूप जास्त वाढतं। हे झाले रिस्क फॅक्टर्स। आता बोलूयात आपण जेनेटिक्सबद्दल, जो आपण तिसरं रिस्क फॅक्टर ज्याबद्दल बोललो होतो। जेनेटिक रिस्क फॅक्टर्स ही खूप मोठी गोष्ट असते आणि ही डिटेक्ट झाली पाहिजे। आता जेनेटिक म्हणजे काय, जसं आपल्याला आपल्या आई वडिलांकडून रक्त, त्यांचं मालमत्ता सगळी मिळते, तसेच काही दूषित DNA किंवा जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीजसुद्धा आपल्याला मिळत असतात। या जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीजमध्ये जर का असा एखादा जीन आपल्या बॉडीमधला ॲबनॉर्मल असेल ज्याच्यामुळे जेनेटिक गॉल ब्लॅडर कॅन्सर्स होतात तर हे जीन्स आपल्या अंगामध्ये असू शकतात आणि काही रिस्क फॅक्टर नसलं तरी आपल्याला गॉल ब्लॅडर होऊ शकतो। युजली जे लोक 20 किंवा 22 किंवा 25 वर्षाचे लोक असतात आणि त्यांना गॉल ब्लॅडरचा कॅन्सर जेव्हा होतो तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न हाच असतो की आम्ही दारू पित नाही किंवा दुसरे कोणते व्यसन नाही किंवा आम्हाला कोणताच रिस्क फॅक्टर नाही, तरी आम्हाला गॉल ब्लॅडर कॅन्सर कसा झाला। तर त्यांच्या जेनेटिक टेस्टिंग किंवा जेनेटिक्समध्ये जास्त आम्ही डीप जेव्हा जातो त्यामध्ये कळतो की त्यांच्या फॅमिली ट्रीमध्ये अशा काही डिफेक्टिव्ह जीन्स आहेत ज्याच्यामुळे गॉल ब्लॅडर कॅन्सर त्यांना कमी वयामध्ये झालेला आहे। आणि हे प्रत्येकच जनरेशनमध्ये झालं पाहिजे असं नाही। तुमच्या आजोबा किंवा पणजोबांना कॅन्सर असेल पण तुमचे आजोबा आणि वडील व्यवस्थित असतील आणि तुम्हाला तो या जनरेशनला झालेला आहे तर याला डॉमिनन्स ऑफ म्युटेशन म्हणतात। त्यामुळे प्रत्येकच जनरेशनमध्ये हे कॅन्सर्स होत नसतात, पण काही जनरेशन्समध्ये हे डेफिनेटली येऊ शकतात। आत्तापर्यंत मागच्या 1-2 वर्षांपर्यंत या जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीला डिटेक्ट करायची कोणतीच योजना आपल्याकडे नव्हती।
ब्लड टेस्ट असे आपल्याला काही माहीत नव्हते, पण मागच्या 2 वर्षापासून आम्ही हे ब्लड टेस्ट खूप जास्त वापरत आहोत, ज्याला हेरिडेटरी कॅन्सर पॅनल असं म्हणतात. आणि या हेरिडेटरी कॅन्सर पॅनलच्या टेस्टिंगनी ही नॉर्मल रक्ताची तपासणी आहे. साधं रक्त हातातून काढून ही तपासणी होते, कोणाची पण आपण ही टेस्टिंग करू शकतो. तर ही टेस्टिंग केल्याने बेसिकली आपल्याला कळतं की आपल्या रक्तामध्ये असे जेनेटिक दोष कोणते आहेत का, ज्याच्यामुळे गॉल ब्लॅडर कॅन्सर किंवा मुळात कोणताही कॅन्सर होण्याची भीती आपल्याला आहे का. यामध्ये मुख्यतः गॉल ब्लॅडर कॅन्सर, पण लिव्हर कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हेरीचा कॅन्सर, टेस्टिसचा कॅन्सर व तोंडाच्या कॅन्सरचा पण समावेश असतो. सो ही जेनेटिक तपासणी जी असते ही तुम्ही डेफिनेटली करून घेऊ शकता जर का तुम्हाला फॅमिली हिस्ट्री असेल तर, किंवा कोणाचा तुमच्या वरच्या जनरेशनमध्ये अकस्मित मृत्यू जर का झाला असेल. आपले आजोबा पंजोबाच्या जनरेशनच्या लोकांचे मृत्यू गावाकडे अकस्मित व्हायचे, आपल्याला माहीत नसायचं त्यांचं कारण काही लोक 40-45 वर्षातच त्यांचे मृत्यू व्हायचे. आपल्याला रिझन माहीत नसायचं, कोणीतरी सांगायचं की पोटात खूप दुखत होतं 10 दिवस अगोदर आणि त्यांचा लगेचच मृत्यू झाला. सो हे कारण असू शकतं की कदाचित त्यांना कॅन्सर्स होते जे अनडायग्नोज्ड गेले, ज्यांचं डायग्नोसिस त्या काळात झालं नाही. सो ते डायग्नोसिस आपण आता करू शकतो या हेरिडेटरी कॅन्सर पॅनलच्या सहाऱ्याने. सो जर का तुम्ही 4 किंवा 5 भाऊ बहिणी असाल तर त्यामधला सगळ्यात मोठा भाऊ किंवा बहीण जे आहे त्याची सुद्धा फक्त एकाची ही टेस्ट केली तर ऑटोमॅटिकली खालच्या 4 लोकांची ती टेस्ट झाली असं आम्ही गृहीत धरतो, कारण ऑलमोस्ट रक्त सगळ्यांचं सेम असतं, जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटीज सगळ्यांमध्ये सेम आलेले असतात. सो प्रत्येक जनरेशनमधल्या एका व्यक्तीने तरी ही जेनेटिक टेस्ट केली पाहिजे. सो हे जेनेटिक्स ऑफ गॉल ब्लॅडर कॅन्सर खूप महत्त्वाचं आहे. सो आत्तापर्यंत आपण रिस्क फॅक्टर्स कव्हर केले, जेनेटिक कव्हर केलं, आता येऊयात सिम्पटम्सवर. सो गॉल ब्लॅडरचे सिम्पटम्स काय काय असतात. सो जसं आपल्याला माहिती आहे पित्ताशय म्हणजेच गॉल ब्लॅडर हे लिव्हरच्या खाली लपलेलं असतं. लिव्हर आपलं ऑलमोस्ट पोटाच्या राईट साईडला असं असतं आणि गॉल ब्लॅडर त्याच्या खाली लपलेला असतो. सो ही जी स्पेस असते ही खूप जास्त टाईट स्पेस असते, त्यामुळे गॉल ब्लॅडरमध्ये छोटी सूज जरी आली तरी ते पेन तुम्हाला डेफिनेटली परसिव्ह होणार. शक्यतो हे पेन खाली वाकल्यानंतर किंवा काही स्ट्रेचिंग, पोटाची स्ट्रेचिंग एक्सरसाइज केल्यानंतर हे पेन होतं. जे लोक बाईक वगैरे चालवतात त्यांना बाईकवर पाय टाकताना हे पेन डेफिनेटली जाणवतं, किंवा जे लोक झोपण्यासाठी बेडचा वापर न करता चेअर्सवर वगैरे जे लोक झोपतात थोडाफार, तर त्यांच्यामध्ये बॉडी स्ट्रेच होऊन पेन लगेच परसिव्ह होत असते. किंवा पोटावर जर का कळत न कळत थोडा पण दाब पडला तरी पेन तुम्हाला राईट साईडला डेफिनेटली जाणवतं. आणि गॉल ब्लॅडरचं पेन हे नेहमी शार्प शूटिंग पेन असतं, एकदम पिन टोचल्यासारखी आतून हे दुखणं होत असतं, त्यामुळे ते अननोटिस्ड कधी जात नाही. सो हा झाला पहिला सिम्पटम गॉल ब्लॅडर कॅन्सरचा की तुम्हाला पेन होऊ शकतं. दुसरं सिम्पटम असतं की काही लोकांमध्ये पेन जाणवत नाही, काही कारण असतो त्यांना ते पेन होत नाही, पण ते अचानक पिवळे पडायला लागतात. त्याचं कारण काय, कारण पित्ताशयमध्ये पित्त बनतं. ते पित्त जर का सुजेमुळे आतच दबून राहिलं तर ते तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये जातं आणि त्यामुळे तुमचं पूर्ण बॉडी पिवळी पडते, कारण पित्त हे पिवळ्या रंगाचं असतं. सो स्किन पिवळी पडणे, डोळे पिवळे पडणे, ज्याला आपण जॉन्डिस असं म्हणतो, तर त्याला ते पण गॉल ब्लॅडर कॅन्सरचं दुसरं सिम्पटम आहे. तिसरं जे सिम्पटम असतं गॉल ब्लॅडर कॅन्सरचं ते असतं ब्रीदिंग प्रॉब्लेम. ब्रीदिंग प्रॉब्लेम म्हणजे श्वास घेण्यामध्ये प्रॉब्लेम असणे, डिफिकल्टी होणे. पहिले जेवढं चालू शकत होता तेवढं आता चालू नाही शकत आहे, दम लागतोय, हे तिसरं सिम्पटम गॉल ब्लॅडर कॅन्सरचं आहे. कारण अर्थातच गॉल ब्लॅडरवर सूज आल्यानंतर लिव्हर पण सुजतं आणि ते तुमच्या फुफ्फुसांना वरच्या दिशेने ढकलतं आणि त्यामुळे फुफ्फुसाची जी ॲक्टिव्हिटी असते ती कमी होऊन जाते आणि त्यामुळे ब्रीदिंग प्रॉब्लेम्स होतात. हे झालं तिसरं सिम्पटम गॉल ब्लॅडर कॅन्सरचं. आणि चौथं सिम्पटम जे खूप इम्पॉर्टंट असतं ते असतं वेट लॉस. पहिले 3 सिम्पटम जर का कोणाला जाणवले नाही किंवा त्यांच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं तर अशा लोकांना वेट लॉस होणं सुरू होतं. कारण लिव्हर अफेक्ट झाला, गॉल ब्लॅडर अफेक्ट झाला तर वेट लॉस डेफिनेटली होणार, कारण तिथेच लिव्हरमध्येच आपल्या बॉडीचं वेट मेटाबोलाइज होत असतं, अन्न मेटाबोलाइज होत असतं. सो वेट लॉस जर का अकस्मित तुम्हाला होत असेल काही कारण नसताना तर डेफिनेटली पोटाची चेकिंग इमिजिएटली झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये गॉल ब्लॅडरच्या या गाठी जनरली आपल्याला सापडतात. आता हे झाले सिम्पटम्स. सो आपण बघितलेत रिस्क फॅक्टर्स, जेनेटिक्स, सिम्पटम्स आणि आता थोडक्यात मी बोलेल फक्त इन्व्हेस्टिगेशन्सबद्दल की यामधलं काही तुम्हाला जाणवलं तर तुम्ही काय करायला हवं. तर ताबडतोब तुम्हाला कोणत्याही ऑन्कोलॉजिस्टला गाठायचं आहे जो डेफिनेटली तुमची फॅमिली हिस्ट्री घेईल, पर्सनल हिस्ट्री घेईल, ॲडिक्शन हिस्ट्री घेईल,
जेनेटिक हिस्ट्री घेईल आणि तुमची पोटाची सोनोग्राफी ताबडतोब करून घेईल. पोटाची सोनोग्राफी जसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 5 मिनिटाचं काम असतं आणि त्याच्यामध्ये इझिली गॉल ब्लॅडरचे कॅन्सर्स पकडल्या जातात. हे पकडणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण गॉल ब्लॅडर कॅन्सर हा पहिल्या 3 स्टेजेसमध्ये कम्प्लिटली क्युरेबल असतो. अनफॉर्च्युनेटली 4थ्या स्टेजमध्ये तो क्युरेबल नसतो. त्यामुळे गॉल ब्लॅडर कॅन्सरला लवकरात लवकर पकडणं, त्याचे सिम्पटम्स ओळखणं आणि ताबडतोब दवाखान्यात जाऊन हे सगळं दाखवणं हे खूप जास्त गरजेचं ठरतं. त्यामुळे यामधलं कोणतेही रिस्क फॅक्टर, सिम्पटम, जेनेटिक किंवा दुसरा कोणताही तुम्हाला गॉल ब्लॅडर रिलेटेड इश्यू असेल तर ताबडतोब ऑन्कॉलॉजिस्टशी संपर्क करणं आणि त्यांना जाऊन दाखवून याचं लवकरात लवकर निदान करणं. या व्यतिरिक्त यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण गॉल ब्लॅडर कॅन्सर्सच्याच ट्रीटमेंट आणि स्टेजेसबद्दल जाणून घेणार आहोत. काय ॲडव्हान्सेस आलेले आहेत गॉल ब्लॅडरच्या ट्रीटमेंट आणि सिम्पटम्समध्ये ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत तुम्हाला या व्हिडिओ संदर्भात कोणताही डाऊट असेल तर तुम्ही व्हिडिओत दिलेल्या कमेंट सेक्शनमध्ये ते टाकू शकता. आम्ही डेफिनेटली त्याचं उत्तर देऊ आणि तुम्ही पर्सनली सुद्धा आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद.